या ठिकाणी तुम्ही सगळेजण पाहत आहात, आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळेला मोर्चा काढायचा कशासाठी? लव जिहाद हा कायदा झाला पाहिजे, हा झाला पाहिजे हे म्हणायला कशाला लागतं शासनाला? ह्या ज्या ठिकाणी हे जे काही घडायला लागले महाराष्ट्रामध्ये, आज इचलकरंजीमध्ये घडले, प्रत्येक खेडेपाडी घडायला लागले, त्या ठिकाणी मुलींच्यावर जे अत्याचार होतात, प्रत्येक वेळेला आमच्यावर जो अत्याचार होतो त्यासाठी आम्ही न्याय मागायला यायचं शासनाकडं. हा सरकार काय मला वाटतं डोळे बंद करून बसलेलं आहे, मला माहित नाही. नसरापूरला जी घटना झाली त्यावेळेला आम्ही प्रांत कार्यालयाला निवेदन दिलं, कोर्ट फास्ट मध्ये म्हणजे हा निकाल लागला पाहिजे. जसा तो निकाल लावला तसं आतापर्यंत जेवढं महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत, त्याच्यावर सुद्धा हा म्हणजे त्या ठिकाणी निर्णय फास्ट झाला पाहिजे. जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे जे काही जे प्रवृत्त आहेत, हे जे काही असले अत्याचार करायला, त्यांना आळा बसेल. त्या ठिकाणी मला एवढंच शासनाला सांगायचं की हा लव जिहाद कायदा लवकरात लवकर तुम्ही करावा, कारण आमच्यासारख्या मुली ज्या आहेत आम्ही आता बाहेर ठिकाणी पाठवत आहोत शिकण्यासाठी, कारण पर्याय नाही आहे. मुलींना शिक्षण शिकवायचं म्हणलं की त्या ठिकाणी आम्हाला बाहेर पाठवावं लागतं, तर त्या सुरक्षित राहतील का नाही याची गॅरंटी नाही आहे. मग आम्ही त्या मुलींना कसं पाठवायचं त्या ठिकाणी? आज घरातून बाहेर गेली, ती घरात परत कशा पद्धतीने येईल, तिच्यावर काय अत्याचार होईल, काय काय घटना घडतील हे काही सांगता येणार नाही. जोपर्यंत हे कडक कारवाई त्यांच्यावर होणार नाही तोपर्यंत हे अत्याचार होतच राहणार. मला वाटतं शासनानं जे काही आतापर्यंत जे काही चांगले निर्णय घेत आहेत, इथून पुढं आमच्यासाठी, आमच्या महिलांसाठी, माझ्या बहिणींसाठी, आमच्या मुलींसाठी हा निर्णय घ्यावा, एवढं मी या ठिकाणी प्रशासनाला सांगत आहे. एवढंच बोलते, लव जिहाद कायदा झालाच पाहिजे. अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल ये संगठन किसी के विरोध में नहीं है, बल्कि हिंदू धर्म पे आने वाले असामाजिक लोगों से बचाने के लिए हमने ये संगठन तैयार किया है. मैं मेरे सभी बहनों और युवतियों न्याय दिलाने के लिए आ गई. भाषण और आंदोलन से काम नहीं चलेगा, हमें कड़क कार्रवाई लेनी पड़ेगी. अगर शासन ये सब काम नहीं करता है, मैं आगे होके लड़ूंगा. ठीक है, धन्यवाद. जय श्रीराम. तर जे काही महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, मुलींच्यावर अत्याचार होत आहेत, त्यासाठी मी महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणून शासन जे काही निर्णय घेणार आहे त्याच्यासाठी माझा पाठिंबा आहे आणि ते लवकरात लवकर मुलींच्या सुरक्षेसाठी तो कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा ही माझी विनंती आहे. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.